नमस्कार. वैजूज कुक हाऊस मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी फ्लॉवरची रस्सा भाजी दाखवते आहे. पण ह्याचं वेगळेपण असं आहे की ह्याच्यात दाण्याचं कूट वगैरे नाही आहे, पण ताक घातलेलं आहे. चला आपण तो व्हिडिओ सुरू करूया. फ्लॉवरला जो एक उग्र वास असतो तो कमी करण्याकरता मी नेहमी जरा एक तर फ्लॉवर गरम पाण्यात थोडंसं एक उकळी आणून घेते किंवा त्याच्यावर कोमट पाणी घालून झाकून ठेवते. तसा मी आत्ता ठेवून देते आहे. आता यानंतर बाकीची तयारी करायची आहे. जसं की कांदा चिरून घ्यायचा, टोमॅटो चिरून घ्यायचा आणि हे जे वाटणाचा जो मसाला आहे ते सगळं आपण एकत्र करून त्याचा तो मसाला वाटून तयार करून घेऊ. आता आपण रस्सा करायला सुरुवात करू. नेहमीप्रमाणे तेल तापवून मोहरी हळदीची फोडणी करायची आणि मग त्याच्यात जो आपण कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे तो घालायचा आहे. तो थोडा परतायचा आहे चांगला. इथे मी कढीपत्ता घालायची विसरले. माझ्याकडे वाळलेली कढीपत्त्याची पानं आहेत, ती मी आता घालते आणि परत थोडा वेळ परतत ठेवते. आता हे थोडं परतून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण जो पाण्यात उग्रवा जाण्याकरता घालून ठेवलेला फ्लॉवर आहे तो घालू आणि थोडा वेळ परतू. एवढ्यात लगेच पाणी आत्ता घालायचं नाही आहे, ते थोडं परतू द्यायचं आहे चांगलं. आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो आता घाला. नंतर मी बहुतांशी काश्मीरी लाल तिखटच वापरते, कारण ते रंग पण देतं पण तिखटपणा देत नाही. त्यामुळे तुम्हाला हवे असेल तर साधं पण लाल तिखट तुम्ही वापरू शकता. आणि ते घालायचे. थोडंसं गरम मसाला आणि मीठ हे घालून परत जरा परतत ठेवायचं आहे. माझ्याकडे हा वाळलेला पुदिना आहे, तो पण मी थोडा असा चुरून घालते आहे. आता कोमटसर पाणी घालून हे शिजायला आपल्याला ठेवावं लागेल, कारण फ्लॉवर आपला शिजलेला नाही आहे अजून. त्यामुळे थोडं पाणी घालून हे आपण शिजायला ठेवून देऊ. हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून शिजण्याची प्रक्रिया काही मी दाखवली नाही आहे. तर आता भाजी आपली जवळजवळ शिजत आलेली आहे. आता त्याच्यात आपल्याला ताक घालायचं आहे. ते ताक घालून जरा ढवळायचं आणि मग त्याला परत एक उकळी आली की गॅस बंद करायचा की आपली ही रस्सा भाजी तयार आहे.
हा आपला तयार रस्सा आपल्या ज्या भांड्यात वाढायला घ्यायचा आहे त्याच्यात काढून तो झाकून ठेवू. या वेगळ्या प्रकारच्या रस्साचा आनंद तुम्ही जास्त ब्रेडबरोबर चांगला घेऊ शकता, म्हणून मी इथे ब्रेड घेतला आहे, पण पोळीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुम्ही हा नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.